हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहे की मी माझं फ्रीज कसा ऑर्गनाईज करून ठेवते, प्लस जे व्हेजिटेबल्स आपण बाजारातून आणतो ते कसे मी स्टोअर करून ठेवते जेणेकरून ते पुढचे 8 दिवस चांगले टिकून राहतील आणि फ्रेश राहतील. हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूया. तसेच तुम्हाला मी एका माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, किचन ऑर्गनायझरच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता की मी माझे फ्रीज ऑर्गनाईज करण्यासाठी काही बॉक्सेस ऑर्डर केले होते. 6च्या सेटमध्ये मला ते रिसीव झाले होते. ते यूज करून मी आज माझे फ्रीज कसं ऑर्गनाईज करते हे मी तुम्हाला दाखवते. तसेच काही टिप्स पण मी तुम्हाला देईल जेणेकरून तुमचे व्हेजिटेबल्स आहेत ते जास्त काळ टिकून राहतील आणि फ्रेश राहतील. इस टॉपिकवर व्हिडिओ आणखी बघायचे असतील तर मला तसे कमेंटमध्ये सांगा. मी असे पण व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल, जसं किचन ऑर्गनायझेशन, फ्रीज ऑर्गनायझेशन, कबर्ड ऑर्गनायझेशन, हे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. पण त्याआधी तुम्हाला कमेंट करावी लागेल की तुम्हाला ते बघायचे आहेत का, तेव्हाच मी ते घेऊन येईल. अदरवाईज मी आपले शॉपिंग हॉल व्हिडिओज घेऊन येईल. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडेल की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला मग बघूया आज आपण कसं मी फ्रीज ऑर्गनाईज करते. हे बघा गाईस, तुम्ही बघू शकता माझे मिस्टर किती सारा भाजीपाला घेऊन आले आहेत. तसेच त्या साईडला ग्रॉसरी आहे आणि इकडे गहू आहेत. आम्ही रेडीमेड आटा खात नाही, त्यामुळे आम्ही गहू विकत आणतो. तर मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये बॉक्सेस दाखवले होते जे मी ऑर्डर केले होते की माझं फ्रीज ऑर्गनाईज करण्यासाठी. सगळे व्हेजिटेबल्स मी याच्यामध्ये स्टोअर करत असते आणि खरंच सांगते खूप युजफुल आहेत. 8 ते 10 दिवस खूप फ्रेश राहतो याच्यामध्ये भाजीपाला. माझ्याकडे काही अशा प्लास्टिकच्या छोट्या छोट्या टोपली आहेत, तर त्यामध्ये मी आधी सगळा भाजीपाला काढून घेत असते आणि मी सॉर्ट आऊट करत असते की काय मला तसंच ठेवायचं आहे आणि काय मला वॉश करून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये आणि काय कुठल्या गोष्टी मला तोडून ठेवायच्या आहे, म्हणजे मला पुढच्या 1 वीकसाठी टेन्शन नसेल. तर असं काहीसं मी सगळं जे भाजीपाला आणलं आहे ते सगळं मी काढून ठेवत असते आधी. तुम्ही बघू शकता ते 2 ॲव्होकाडो आहे, लेमन आहेत, अळूची पानं आहेत, फ्लावर आणि ही बटाटे आहेत जे मी तसेच ठेवत असते. तर ते मी डायरेक्ट ठेवून दिले कंटेनरमध्ये. हे बघा ब्रेड आणि ॲव्होकाडो. आमच्याकडे ॲव्होकाडो सँडविच खूप आवडते, तर आमच्याकडे ते आठवड्यातून एकदा तरी बनतंच. सो माझे मिस्टर ते प्रत्येक ग्रॉसरी शॉपिंगमध्ये घेऊनच येतात. आणि मी हे लेमन काढून ठेवली प्लास्टिकमधनं. ही जी फ्लावर आहे ही मी तशीच ठेवणार आहे, ही वॉश करणार नाही, कारण ही वॉश केली तर खराब होईल. तसेच हे अळूचे पानं पण मी वॉश नाही करणार, ते मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देईल. तसेच मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये स्क्रबर दाखवले होते. हे आपण भाजीपाला धुण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. म्हणजे हे बघा लौकीवरची माती पूर्ण या स्क्रबरने निघून जाते. तर मी आधी सगळा जो भाजीपाला आहे तो बेसिनमध्ये ठेवते आणि इथे कसा कॉटनचा कपडा ठेवून देते आणि त्याच्यावर सगळ्या भाजीपाला मी असा धुवून ठेवते, म्हणजे तो कॉटनचा कपडा पूर्ण त्यातलं मॉइश्चर सुकून घेतं आणि थोडा वेळ मी भाजीपाला याच्यावर असंच राहू देते जेणेकरून त्यातलं पूर्ण मॉइश्चर चाललं जाईल आणि मला ते स्टोअर करायला इझी जाईल. म्हणजे थोडंसं पण मॉइश्चर राहिलं तर भाजीपाला सडून जातो, त्यामुळे मी त्याला सुकू देते. तोपर्यंत मी फ्रीज क्लीन करून घेते. तर तुम्ही बघू शकता माझ्या फ्रीजची हालत काय झाली आहे. तर आधी मी पूर्ण हे काढून घेते बाहेर आणि नंतर मला इझिली ते क्लीन करता येईल. मी अशा मॅट त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत ज्यामुळे मला कधी पण ते क्लीन करायला खूप इझी जातं आणि त्या मॅट वॉशेबल असल्यामुळे मी त्या धुवून घेते व्यवस्थित आणि हे मला फ्रीज नंतर पुसलं कपड्याने तरी छान स्वच्छ होऊन जातं. नंतर पूर्ण क्लीन केलेल्या मॅट मी त्यामध्ये ठेवून दिल्या आणि आज सकाळी मी लोणी काढलं होतं, ते पण मी 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवते, नंतर त्यातलं छान तूप निघतं. या डब्यामध्ये मी साय जमा करून ठेवत असते आणि हे दुधाचं पातेलं ठेवलं मी आता. यामध्ये मी तूप स्टोअर करून ठेवते, तुम्ही बघू शकता. यामध्ये दही ठेवलं आहे. हे ॲव्होकाडो पण मी फ्रीजमध्ये ठेवून देते. नंतर ही प्लास्टिकची पिशवी ज्यामध्ये अळूचे पानं आहेत हे मी खाली ड्रॉवरमध्ये ठेवले. या 2 बॉक्सेसमध्ये आधीच काही मिरच्या आहेत आणि काही कढीपत्ता आहे, हे मी आधी वरती ठेवून घेतले. आता चला हे सगळे व्हेजिटेबल्स सुकले आहेत, तर मी या डब्यांमध्ये भरून घेते. आधी जो हा दुधी भोपळा आहे आणि हे जी शिरी दोडका आहे हे दोन्ही मी तसेच ठेवणार आहे ड्रॉवरमध्ये. तर ह्या बॉक्सेसमध्ये मी काही पण स्टोअर करायच्या आधी टिश्यू ठेवत असते. त्याच्या खाली जाळी आहे पण तरी मी टिश्यू ठेवते, त्यांनी सगळं मॉइश्चर त्याच्यामध्ये सोक होऊन जातं, त्यामुळे व्हेजिटेबल्स खूप फ्रेश राहतात, सडत नाही. मेन म्हणजे ही भेंडी जर मी अशीच ठेवली तर ही 1 आठवडासुद्धा अशीच राहील, फ्रेश राहील. आणि मी ही वॉश करून ठेवते, म्हणजे मला लगेच जेव्हा करायची असेल तेव्हा मी कट करून घेते आणि करायला घेते. कारण की आपण अशीच ओली जर ती कापली
तर ती खूप चिकट होते, म्हणून मला ही पद्धत सोपी वाटते. तुम्ही पण तुम्हाला जर भेंडी करायची असेल तर ती आधी धुवून ठेवत जा, ती सुकल्यावर कापत जा, म्हणजे ती चिकट होणार नाही. असाच एक एक करून मी आता सगळा भाजीपाला याच्यामध्ये ठेवून घेते. तुम्ही बघू शकता. टोमॅटो खूप सारे आणले होते यावेळेस, म्हणून मला ते 2 बॉक्सेसमध्ये ठेवावे लागले. आणि मी सगळ्या मिरच्यासुद्धा त्याची स्टेम काढून स्टोअर करत असते, म्हणजे ते जास्त दिवस टिकतात. आता याच्यामध्ये थोडा वेळ जातो, पण नंतर जेव्हा कधी घाई असते आपल्याला भाजी बनवताना वगैरे, तेव्हा हा टाईम आपला वाचतो आणि आपण लगेच हे सगळं धुतलेलं असतं तर आपण लगेच यूज करू शकतो. म्हणून मी हे सगळं असं वॉश करून ठेवते, म्हणजे मला लगेच यूज करता येते. माझ्याकडे 2 असे आईस्क्रीमचे बॉक्स आहेत. याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि मेथी तोडून ठेवणार. अशी मेथी तोडून ठेवली की खूप दिवस टिकते पण, आणि आपल्याला जेव्हा करायची असते तेव्हा आपला वेळही वाचतो आणि लगेच आपण ती भाजी करू शकतो. सो चला, मी आधी सगळं तोडून घेते भाजी. यामध्ये पण मी खाली आधी टिश्यू पेपर ठेवते आणि नंतर त्यावर कोथिंबीर किंवा मेथी ठेवते, म्हणजे त्याचं पण पूर्ण मॉइश्चर खाली सोक होता आणि कोथिंबीर खूप दिवस टिकते आणि पिवळी पण पडत नाही. हे बघा किती छान पूर्ण डब्बा भरला माझा. आणि हा बघा, माझा मुलगा पण आला मला मदत करायला. किती छान तोडतोय बघा मेथी. आता मी एक एक करून सगळं कसं फ्रीज ऑर्गनाईज करते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. मी सगळे ऑर्गनायझर जे बॉक्स आहेत ते वरती ठेवले आणि कोथिंबीर आणि मेथीचा डब्बा मी खाली ठेवला. तसेच फ्लावर, लौकी आणि दोडका हे सगळे मी खाली ड्रॉवरमध्ये ठेवले. हे निंबू मी असे वरतीच ठेवते एक ट्रेमध्ये, आम्हाला रोज लागतं सकाळी, तर त्यामुळे तिथंच ठेवलं. तसंच हा एक छोटासा अमूलचा डब्बा होता, त्यामध्ये मी अद्रक धुवून ठेवला आहे. इथे मी मसाले ठेवते सगळे. इथे ती चॉकलेट सिरप आहे, छोट्याशा डबीमध्ये केसर आहे. इथे बघा हे काही पॅकेट्स आहे मसाल्याचे, याला मी अशा क्लिप्स लावल्या आहेत. ह्या पण खूप युजफुल आहेत. तुम्हाला ह्या पाहिजे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. आणि खाली कोको पावडर, टोमॅटो केचप आणि चॉकलेट्स ठेवले आहे. त्या क्लिप्सचा खरंच खूप यूज होतो, जेव्हा आपल्याकडे असे काही लेफ्ट ओव्हर पॅकेट उरलेले असतात त्यांना लॉक करायला खूप छान आहे. आणि हे बघा, ऑर्गनाईज केल्यानंतरही खाली माझं जे थोडासा एक कंपार्टमेंट आहे ते थोडंसं खालीच आहे, म्हणजे मी अजून काही तिथं स्टोअर करू शकते. तिथे मी आता सध्या ब्रेडचं पॅकेट ठेवलं आहे. असं काहीसं माझं फ्रीज ऑर्गनाईज केल्यावर दिसतं. सो असं काहीसं माझं फ्रीज ऑर्गनायझेशन होतं. सो तुम्हाला कसं वाटलं तर हे तुम्ही बघू शकता. हे जे तुम्ही फ्रीज मॅग्नेट, मला खूप आवड आहे फ्रीज मॅग्नेट क्रिएट करायची. हे जे फर्स्ट मोदक ज्याच्यावर आहेत हे फ्रीज मॅग्नेट जे तुम्ही बघताय, हे मला गणेश चतुर्थीच्या दिवशी शॉपिंग केली होती मी झेप्टोवरून, तर त्यांनी मला फ्री गिफ्ट म्हणून दिलं होतं. तर मी तेव्हापासून इथंच लावलं आहे. आणि हे मलेशियाचे ट्विन टावर्स आहेत जे तुम्हाला दिसत आहेत 3. हे माझे मिस्टर जेव्हा मलेशियाला गेले होते तेव्हा त्यांनी आणलं होतं तिथून. तसंच आम्ही गोव्याला गेलो होतो, तिथूनही मी एक शिप अशी होती, एक फ्रीज मॅग्नेट होतं शिपचं, ते मी इथे लावलेलं होतं, जिथे आता गायत्री मंत्र लावला आहे. पण ते खराब झालं त्यामुळे मी ते आता काढून टाकलं. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हा गायत्री मंत्र आहे. हे मला माझ्या एका फ्रेंडनी हळदी कुंकवाच्या वेळेस वाण म्हणून दिलं होतं, तर तेव्हापासून मी इथंच लावलं आहे. गायत्री मंत्र आहे त्याच्यावर, त्यांनी खूप पॉझिटिव्हिटी वाटतं किचनमध्ये. सो असेच मला खूप सारे फ्रीज मॅग्नेट कलेक्ट करून आणखी पूर्ण फ्रीजवर लावायचे आहेत. सो गाईज, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझं फ्रीज ऑर्गनायझेशन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला जास्त फ्रीज गजबज भरलेलं अजिबात आवडत नाही, मला सुटसुटीत फ्रीज आवडतं. मी मोस्टली जास्त वस्तू काही फ्रीजमध्ये ठेवत नाही. जेवढा आम्हाला व्हेजिटेबल्स लागतात आम्ही तेवढे आणतो, म्हणजे आम्ही एक्स्ट्रा स्टॉक कधी करून ठेवत नाही, कारण की जास्त फ्रीजमधलं खाणं पण चांगलं नाही आहे. सो ज्या गरजेच्या वस्तू आहे आम्ही त्याच आणतो आणि तेवढंच स्टोअर करतो. जास्त गच्च भरलेलं फ्रीज मला अजिबात आवडत नाही, खूप मेसी वाटतं ते. सो मी असंच माझं फ्रीज सुटसुटीत ठेवत असते नेहमी. सो तुम्ही तुमचं फ्रीज कसं ठेवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसे सुचवू शकता. आणि जे पण मी बॉक्सेस यूज केले ऑर्गनायझर यूज केले फ्रीजमध्ये, त्याची लिंक आणि ज्या मॅट आहेत आणि जे तुम्हाला प्रोडक्ट दिसले त्याची सगळ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. तुम्हाला जे परचेस करायचे असतील तर तुम्ही ते परचेस करू शकता. आणि आज मी एकदम घरच्या अवस्थेमध्ये व्हिडिओ शूट केला.
कारण की आपण रोज एकदम असं तयार होऊन नाही राहू शकत. रोज मी एकदम तयार होऊन, कारण की मला हॉल व्हिडिओ शूट करायचे असतात, तर मी मस्त तयार होऊन तुम्हाला दाखवत असते. तर आज मी अशी नॉर्मल राहूनच तुम्हाला विचार केला की तुम्हाला मी फ्रीज ऑर्गनायझेशन दाखवू. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बेल आयकन पण प्रेस करा आणि असेच माझ्यासोबत कनेक्ट राहा. आणि जो मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे गाईज. तर तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप छान मी काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तो तोपर्यंत स्टे कनेक्टेड. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. Thank you for watching.